मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 98. विराटनगर सोडताच एकसारखी धाव ठेवून कुरुक्षेत्रावरून दृषद्वती नदी मागं टाकत सैन्यानं कुलिंदांच्या चंद्रावती या राजनगराला वेढा दिला. राजा कुलिंद वृद्ध झाल्यानं त्याला अरण्यात सापडलेला त्याचा मानलेला पुत्र चंद्रहास रथारूढ होऊन कुलिंदांचं नेतृत्व करण्यासाठी उभा ठाकला होता. आपल्या पित्याची ऋण फेडायला त्याला संधी मिळाली होती, पण त्याला कल्पना नव्हती की त्याचं नाव चंद्रहास असलं तरी आमचा सेनापती सूर्यशिष्य होता. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर संग्रामाला सुरुवात झाली. चंद्रहास एक निष्णात अश्वसाद होता. आपल्या सेनेतून तो विजयसारखा तळपत होता. कुलिंदांना गर्जना देऊन सावरत होता. अशा धावत्या पराक्रमी वीर योद्ध्यावर हिरण्यवर्मानं एक अचूक बाण फेकला. त्याच्या घोड्याच्या मानेत घुसल्यामुळे तो शूर सेनापती घोड्यासह सरळ सरस्वतीच्या पात्रात किंशुक वृक्षासारखा उन्मळून पडला. आपला तरुण नेता कुठंच दिसत नाही हे पाहताच कुलिंद सैन्य सैरावैरात धावू लागलं. आम्ही जिंकलेल्या राज्यात एकही राज्य असं नव्हतं की त्यातील योद्धे सेनापती पडला असताही मनाच्या निकरानं लढू शकत होते. ही अनिष्ट सवय आपल्या सेनेतील कुणालाही लागू नये म्हणून कधी कधी आमचा सेनापती घोड्यावरून खाली उतरून सेनापती अंगराज पडले अशी कृतक भूल पसरवायला मला सांगत होता. मागं फिरण्याच्या मार्गावर स्वतः पायी जाऊन चपळाईनं आडवा थांबत होता. जी पथकं माघारी पळण्यासाठी वळतील त्यांना कठोर शिक्षा होती. सर्व सेनेचं त्या दिवसाचं अन्न त्या त्या पथकातील योद्ध्यांना स्वतः शिजवावं लागत होतं. त्यामुळे केवळ प्राणपणानं लढणं ही एकच सवय सर्वांगी बांधली होती. कुलिंद हा देश मेघमालेचा आहे याचाही मला विसर पडला होता. इतकी सेवावृत्ती अंगी भिनून गेली होती. चंदनावतीचा पाडाव करून बाल्हिक आणि त्रिगर्त जिंकीत आम्ही शतद्रू नदीजवळ आलो. यापुढच्या देशांत रोहतक, केकय, अंबष्ठ, औदुंबर, यदू ही लहान लहान राज्य होती. सामर्थ्य संपन्न असं एकच राज्य होतं, शल्याचं मद्र राष्ट्र. या सर्व देशांना मिळून पंचनद हे सार्थ नाव होतं, कारण हिमालयातून उगम पावून पश्चिम सागराला भेटणाऱ्या शतद्रू, इरावती, चंद्रभागा, वितस्ता आणि व्यास या 5 नद्यांच्या विपुल पाण्यानं हा प्रदेश वैभवाला गेला होता. यांतल्या मद्राचा पराभव करताच त्याची प्रतिक्रिया इतर लहान राष्ट्रांवर होऊन ती सरळ शरण येणार होती. म्हणूनच आम्ही सामोरा धरला तो मद्रराज शल्य, सहदेव नकुलांचा सख्खा मामा, ऋतायनाचा पुत्र. म्हणूनच शाकलनगर गाठण्यासाठी आम्ही शतद्रू त्वरेनं ओलांडली. चंद्रभागा आणि वितस्ता यांच्या मनोहर संगमावर मद्रांची शाकल ही राजनगरी वसलेली होती. शल्याशी सामना अटळच होता. आपल्या राज्यावर कुरूंचं सैन्य चालून येत आहे हे समजताच नगर सोडून आपले पुत्र रुक्मांग व रुक्मरथ यांना समवेत घेऊन तो आम्हाला मधली पुरुषनी नदीच ओलांडून द्यायची नाही या निर्धारानं तिच्या काठी येऊन पहिलं तीरावर ठाण मांडून बसला. आम्हाला भेटलेल्या तोपर्यंतच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांत एकटा शल्यच डावपेचात अतिशय कुशल होता, बुद्धिमंत होता. त्याला तोंड देण्यासाठी आम्ही सशस्त्र सैनिकांसह शेकडो नौका पुरुषनीत हाकारल्या. पात्राच्या मध्यभागापर्यंत त्या पोहोचल्या नसतील तोच वरच्या दिशेनं वाहत येणारे प्रचंड वृक्ष त्यांच्यावर एकाएकी धडाधड आदळू लागले. तोल गेलेल्या नौका पटापट कलंडू लागल्या आणि गवताच्या पात्यासारख्या पुरुषनीच्या धारेला लागल्या. वाहून जाणारे सैनिक शल्याच्या बाणधारी पथकानं सटासट टिपायला सुरुवात केली. काही मोजके योद्धे सोडले तर सगळं नौका पथक अशा तऱ्हेनं कामी आलं. शल्यानं डाव साधला. त्याच्या वृक्षांच्या माऱ्याला हत्ती दाद देणार नाही त्या कल्पनेनं आम्ही 500 हत्तींचं एक भक्कम पथक पात्रात घुसविलं. पण शल्यानं आणखी एक युक्ती काढून तेही उधळून लावलं. पात्रातून सोडलेल्या वृक्षांना त्यानं अणकुचीदार पाती उलटी ठोकली होती. ती कातड्यात घुसताच बिथरलेले हत्ती दिशा बदलून धारेला लागले. त्यांच्या रक्तानं पुरुषनीचं पाणी तांबडं झालं. ते हत्ती कुठं गेले हे पुरुषनीलाच माहीत. पहिल्या तीरावर असलेला शल्य हातातील तळपत्या सुवर्णाच्या राजदंडामुळे दादाला अचूक ओळखू येत होता.
3 दिवस आम्ही ती नदी ओलांडण्यासाठी अटीतटीचे यत्न केले, तरी काहीच यश येईना. नैराश्यानं आमची उभारीची मनही कळंजून गेली. रोज शेकडो सैनिक पात्र पार करण्याच्या यत्नात निष्कारण गतप्राण होत होते. आमच्यासाठी पुरुषांच्या पात्रावर अमर बलिदान करीत होते, पण हे कुठं तरी थांबणं आवश्यक होतं. युद्धाशिवाय नाहक प्राणहानी मानवणारी नव्हती. 4थ्या दिवशी पहिल्या तीराकडून नौकेतून एक शुभ्रवेशधारी व्यक्ती येताना दिसू लागली. सर्वांनी शस्त्र सावरली, मनाचा कोंदटलेला उद्रेक फोडण्यासाठी. थांबा! आमच्या सेनापतीची निग्रही आज्ञा ऐकून सर्वजण विस्मयचकित झाले. नौका जवळ येता सर्वांना आपली चूक कळून आली. तो शल्याचा संदेश घेऊन येणारा राजदूत होता. नौकेतून उतरून तो मद्रांचा धाडसी राजदूत थेट आमच्या सेनापतीपुढं उभा राहिला. त्यानं साधं वंदनही केलं नाही. कानांतील कुंडलांमुळे त्यानं सर्वांतून अचूकपणे आमचा सेनापती ओळखला. संदेश मद्रराज शल्य महाराजांचा. तुटकपणे बोलत त्यानं एक गुंडाळी अंगराजाच्या हाती दिली. त्यानं ती तशीच माझ्या हाती देत सांगितलं, उपसेनापती, वाचा तो संदेश. अधीऱ्या मनानं वरचं तलम वस्त्र दूर करून तो संदेश मी वाचला. युद्धकर्म हे बुद्धिमान क्षत्रियाचं कर्म आहे, सुतपुत्रांचं नव्हे. आलात तसे माघारी जा. हा धडधडीत घोर अवमान होता, आणि तो कुणाचा? दिग्विजयात असंख्य राजांना धूळ चारलेल्या माझ्या प्रिय बंधूचा? शल्यासारखे यक्कच्चिताकडून? माझ्या मस्तकावरची धमनी क्रोधानं थडथडू लागली. ते संदेशाचं भुर्जपत्र फाडून पायांखाली तुडवावं म्हणून मी 2 हातांच्या चिमटीत ते आडवं धरलं. थांब शोन, आण ते इकडे. अंगराजानं वस्त्रासह ते भुर्जपत्र आपल्या हाती घेतलं. नुसतं ते तलम वस्त्रच मद्रांच्या दूताच्या हाती देत काहीही न बोलता पुरुषनीकडे बोट उंचावून त्याला जाण्याची मूक सूचना देण्यात आली. आला तसा तो नौकेतून परत गेला. भुर्जपत्र अंगराजानं कटी वस्त्रावरच्या शेल्यात जपून बांधून ठेवलं. उद्या सर्वांना योग्य आज्ञा देण्यात येतील. आता जा तुम्ही. आम्ही संतप्त मनाचे भाव लपवीत त्याची आज्ञा पाळली. आमचा रणात गर्जणारा वीर सेनापती तो संपूर्ण दिवस एखाद्या योग्यासारखा पुरुषनीच्या पात्रात उभा राहून अर्घ्यदानाच्या ओंजळी अर्पित होता. आता दिग्विजयाला गालबोट लागणार अशी खेदाची घनदाट छटा सर्व विजयी सैन्यावर पसरली होती. रात्रभर पुरुषनीच्या पात्रात दादाच्या ओंजळी जलदान करीत होत्या. आम्ही शिबिरात शय्येवर एकसारखी कूस बदलीत होतो. 5व्या दिवसाची सुरुवात झाली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रात्रभर अंगराज पात्रातच उभा होता. आव्हानांचा विचार करीत की आपल्या आराध्य देवताला श्रद्धेचे घट अर्पून तिला साकडं घालत ते समजणं कठीणच होतं. पात्रातून बाहेर पडताच तो निश्चयी स्वरात म्हणाला, वीर हो, आपण मद्रांचं शाकल नगर आता जिंकूच जिंकू. कसं? मी हर्षोत्सुकतेनं विचारलं. सर्व पथक प्रमुखांच्या मुखांवर आश्चर्यानंद ओसंडून वाहत होता. शोन, तो आमचा तळपणारा राजदंड घेऊन आमच्या सैन्यात एकसारखा फिरत राहशील. त्या राजदंडावरून मी सैन्यात आहे असा पहिल्या तीरावरच्या शल्याचा समज होईल. पृष्ठभागाकडचं 2 अक्षयिनी सैन्य घेऊन मी मागच्या मागं पुन्हा शतद्रू ओलांडीन. तिच्या किनाऱ्यानं उगमाकडे जाऊन कुलूत, द्रुह्यू यांच्या राज्यांतून उगमाजवळ पुरुषनी आणि चंद्रभागा ओलांडून रोहतकाच्या राज्यात येईन. शाकलनगर मध्ये राहील. एकीकडे तुझं सैन्य आणि दुसरीकडे मागून माझं सैन्य. या कात्रीत शल्य अचूक सापडेल. पण यासाठी तुला 1 सप्ताह लागेल. तोपर्यंत आम्ही काय करायचं? तुम्ही 100 हत्तींची पथकं रोज पुरुषनीत सोडून शल्याला सतत नुसतं झुरवीत ठेवायचं. जेव्हा लगबगीनं शल्य पहिलं तीर सोडू लागेल तेव्हा मी त्याचं शाकलनगर पलीकडून घेरून आहे हे तुमच्या लक्षात येईलच. पण अशी ही चढाई असावध राजावर केलेली चढाई ठरणार नाही काय? नाही. शाकलनगरात येताच मी शल्याला त्यानं पाठविलेला तसाच दूत पाठवून स्पष्ट सांगणार आहे की सामर्थ्य असेल तर आपल्या राजनगराचं रक्षण करण्यासाठी आता पुरुषनी सोडून मुकाट मागं ये. तो आला नाही तर युद्धाचा प्रसंग निर्माण होणार नाही. कारण शाकलनगरात शल्याचं फारसं सैन्य बाकी उरलेलं नसणार.
सरळ त्याच्या राजवस्तूवरचा ध्वज उतरवून त्यावर कुरूंचा ध्वज चढून मी परतणार आहे. आज्ञा. मी कुरूंचा राजदंड त्याच्या हातून घेऊन वायुजितावर आरूढ झालो. आमच्या अग्रभागीच्या सैन्यातून फिरू लागलो. हातातील राजदंड तळपेल असा मुद्दाम उंचावू लागलो. खरं तर वायुजितावर आरूढ होताना मन संकोचलं होतं, पण निरुपाय होता. आमच्या सैन्यातील पृष्ठभागाकडचं अर्ध अधिक सैन्य हळूच तसंच मागच्या मागं फिरलं. समरप्रसंगांचा विशेष ताण नसल्यानं ते अधिक बळकट होतं. दादाचं नेतृत्व लाभताच तर ते उफाळून आलं. शतद्रू पार करून ते पंचनद्यांतील 5 नद्यांच्या उगमाच्या रोखानं निघालं. माझ्या फिरण्याबरोबर पहिल्या तीरावरून शल्ल्याचा ध्वजधारी रथ कुशलतेनं हलत होता. मी म्हणजे हाती राजदंड घेऊन शुभ्र वायुजित घोड्यावरून पाहणी करणारा अंगराजच आहे असाच त्याचा समज झाला होता. रोज 100 हत्तीचं पथक आम्ही पाण्यात एकामागून एक लोटतच होतो. शल्य त्याचा निपात करीतच होता. आपल्या सैन्यात गर्वोन्नत मानेनं गरगर मिरवत होता. 5 दिवस झाले आणि पहिलं तीरावरचं शल्य सैन्य एकदम विचित्र हालचाल करू लागलं. घटका दीड घटकीतच पहिल्या तीराचा सगळा किनारा निर्मनुष्य होऊ लागला. अंगराजानं झंझावती धाव घेऊन पलीकडून शाकलनगराला घेरल्याची ती स्पष्ट खूण होती. यक्षिणीची कांडी फिरल्यासारखं शल्यानं शेवटी पुरुषणीचा किनारा सोडला. आनंदानं नौकांची असंख्य पथकं पाण्यात लोटताना आम्ही घोषणा दिल्या. कुरुसेनापती अंगराज कर्ण महाराजांचा विजय असो. त्या नादानं आमच्या आजवर असंख्य हत्ती वाहून नेणारी उन्मत्त पुरुषणी सुद्धा थरथरली असेल.